देणारी कथा म्हणजे श्रीराम कथा। प्रत्येक ग्रंथाचा महिमा शास्त्रकारांनी वेगळा सांगितलाय। श्रीमद भागवत कथा जर तुम्ही वाचायला गेली तर त्या भागवत कथाच्या वाचत असताना व्यासांनी वर्णन केलं नाही। निगम कल्पतरोर कलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका। व्यास बाबा बोलतात निगम कल्पतरोर कलितम फलम, वेदरूपी कल्पवृक्षाला लागलेलं पक्व अवस्थेतलं फळ म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे। पण ऐका, वेदरूपी कल्पवृक्षाचं पक्व अवस्थेतलं फळ आहे। ग्राह्य अर्थ असा पकडा, आपण एखाद्याच्या घरी गेल्यानंतर भोजन करतोय, आवडीचे पदार्थ आहे, पोटभर जेवण झालं, पण खरं सांगा पोटभर जेवण झालं जरी असेल तरी ते जेवण झाल्यानंतर माणसाला जोपर्यंत विश्रांती घेता येत नाही तोपर्यंत ते पोटभर जेवण झाल्याचं सुख सुद्धा माणसाला उपभोगता येत नाही। याचा अर्थ पोटभर जेवण झाल्यानंतर प्रत्येकाला आवश्यकता असते ती विश्रांतीची, बस आता विश्रांती करायची। त्याप्रमाणे श्रीमद भागवत कथा हे जर निगम कल्पतरोर कलितम फलम, हे जर कल्पवृक्षातलं पक्व अवस्थेतलं फळ असेल तर रामायण जे आहे ना, हे रामायण मानवी जीवनामध्ये पक्वता प्राप्त झाल्यानंतर म्हणजे सुंदर अशा प्रकारचं भोजन झाल्यानंतर खरी विश्रांती, ती विश्रांती म्हणजे रामकथा आहे। तो स्वामी बोलतात रामायण सुरतरु की छाया दुर्गमया तुर निकट ज्वाया। रामायण सुरतरु की छाया। समजा 50 किलोमीटर कंटिन्यू एखादा माणूस रस्त्यानं पायी चालतोय, वरतून ऊन तापतंय आणि अचानक 50 किलोमीटर नंतर रस्त्यामध्ये त्याला एक फार मोठा वृक्ष दिसावा, वृक्षाखाली सावली दिसावी। खरं सांगा त्याच्या आनंदाला पारावर राहणार? दुःखानं पीडित झालेल्या जीवानं फक्त कधीतरी एकदा रामकथेच्या मंडपामध्ये येऊन बसायचं, रामकथा 7 दिवस श्रवण करायची। शिवमहापुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे, कथा हा विषयच एक असा विषय आहे, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत् फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात। यत् फलम नास्ति तपसा, कधी कधी काही गोष्ट तप केल्यामुळे प्राप्त होत नाही, ज्या गोष्टी कधी कधी न योगेन समाधिना, योगानं समाधी अवस्थेनं प्राप्त होत नाही, अनायासेन तत् सर्वम सप्ताह श्रवणे लभेत, त्या गोष्टी 7 दिवसाच्या कथेच्या श्रवणानं माणसाला प्राप्त होतात। आणि त्यामध्ये त्यात जर आपण म्हणतो ना दुधामध्ये साखर, रामकथा श्रवणाचा योग आला ना मग तर काही आगळं वेगळं सुख आहे। दुःखाला हरवून नेणारी आणि सुख प्रदान करणारी कथा म्हणजे रामकथा आहे। ऐका, जो सुख करती जो दुःख करती, जो सुख करती जो दुःख करती, जन्म जन्म की व्यथा श्री राम कथा, श्री राम कथा, श्री राम कथा, श्री राम कथा। एवढं विलक्षण सुख माणसाला प्राप्त करून देते ना। आदरणीय श्रद्धे आमचे शिवाजी अप्पा चोंबडे समोर विराजमान आहे। खरं तर
जास्त लांब पर्यंत त्यांना पायी चालून जाता येत नाही, पण कीर्तनकार दिसले की ते कधीच गाडीत बसणार नाही. आपण विचारा आपा हे तर जमत नाही. आपा म्हटले ते मलाच कळत नाही की नेमकं धोतर दिसलं की लगेच पायी चालायची कशी इच्छा निर्माण होते. आणि हे सामर्थ्य हे परमार्थाचं सामर्थ्य आहे. आणि त्यात रामकथा दुग्ध शर्करा योग. शास्त्र काय सांगताय का? हम कथा